आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। नवी मुंबईच्या वाशीतील सेक्टर 14 एमजी कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री आग लागली। या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झालाय। 10व्या मजल्यावरच्या घरातील एका आजीचा तर 12व्या मजल्यावरच्या घरामध्ये आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। रहेजा सोसायटीमध्ये ही आग लागली होती। आगीची दृश्य समोर आली आहेत। सेक्टर 14 मधल्या एमजी कॉम्प्लेक्समधली ही घटना आहे। रहेजा सोसायटीमध्ये आग लागली आणि यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय। एका आजींचा तर आई, वडील आणि 6 वर्षांच्या मुलीचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु या आगीमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागलाय। ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत। ऐन दिवाळीमध्ये अशा पद्धतीची दुर्घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। रहेजा सोसायटीमध्ये 3 मजल्यांवरती आग लागली आणि या आगीमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला। या आगीची भीषण दृश्य समोर आलेली आहेत। अक्षरशः घर पेटल्याचं दिसतंय आणि या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा मृत्यू झाला। एका आजींचा तर आई, वडील आणि 6 वर्षांच्या मुलीला या आगीमध्ये जीव गमवावा लागलेला आहे। ऐन दिवाळीत ही दुर्घटना घडली आहे, त्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जाते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, चौघांचा मृत्यू झालेला आहे। आगीची सद्यस्थिती काय, किती नुकसान झालंय? प्रज्ञा, अतिशय दुर्दैवी घटना ही म्हणावी लागेल। नवी मुंबईमध्ये खरं तर अशा आज सकाळपासून 2 घटना समोर आलेल्या आहेत। एक कामोठ्यामध्ये आणि दुसरी वाशी इथली। मी वाशी इथं रहेजा सोसायटीमध्ये आहे, ज्या ठिकाणी ही घटना घडली होती। मध्यरात्री उशिरा या ठिकाणी आग लागली। 10व्या, 11व्या आणि 12व्या मजल्याला ही आग लागली होती। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दुर्दैवाची बाबमध्ये या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। याच्यामध्ये एका चिमुरडीचा देखील समावेश आहे। 10व्या मजल्यावर आपण जर माहिती घेतली त्यानुसार एक आजी राहत होती। 12व्या मजल्यावर एका घरामध्ये आई, वडील आणि 6 वर्षांची चिमुरडी राहत होती। या चौघांचाच या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। रात्री उशिरा अग्निशमन दलाला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यानंतर 4 ते 5 गाड्या तत्काळ या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। आपण पाहतो प्रज्ञा, किती दाहकता या आगीची असावी, कारण पूर्णपणे 10वा, 11वा आणि 12वा मजला जो आहे तो जळून गेलेला आहे आणि याच्यामध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी पूजा, राजन, सुंदर बाळकृष्ण आणि त्यांची त्या घरातली चिमुरडी वेदिका, जिचं वय 8 वर्ष केवळ होतं, या तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि एका आजीचा देखील मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणी सध्या पोलीस, आपण पाहतोय समोर पोलिसांचं पथक या ठिकाणी आहे आणि अधिकची माहिती त्यांच्या वतीने घेण्याचा प्रयत्न होतोय की ही नेमकी आग कशामुळे लागली होती, आगीचं कारण काय होतं। आता तपास तर पूर्ण होईल, पण चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ऐन दिवाळीत ही घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।